लोकसभा निवडणुकीत झालेली पीछेहाट आणि त्यानंतर महायुतीत सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यातच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या अमोल मिटकरींनी एक मोठं विधान केलं, ज्यामुळे महायुतीत आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र लढणार की नाही यावरच प्रश्न उपस्थित झालेला आहे। आमचा प्रयत्न असा आहे जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की 80 ते 100 जागा लढवायच्या आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुख्य प्रवक्ते आणि आमदार असलेल्या अमोल मिटकरींच्या विधानानं महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीत जंग पछाडल्यानंतरही महायुतीच्या तिन्ही पक्षांच्या हाती निराशाच आली। 2019 मध्ये 41 जागांवर असलेल्या महायुतीची 2024 मध्ये थेट 17 जागांवर घसरण झाली। त्यात भाजप 23 वरून थेट 9 जागांवर घसरली। शिंदेंच्या ताब्यात असलेली शिवसेनाही 18 वरून 7 वर आली आणि अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी ही 4 वरून 1 वर घसरली। या अपयशातून धडा घेत या अपयशाला यशात बदलण्याची गरज असताना महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मात्र एकमेकांवर पराभवाचं खापर फोडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसलं। या 2-2.5 वर्षांमध्ये आपण जे निर्णय घेतलेत, क्रांतिकारी निर्णय घेतलेत। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे निर्णय घेतले नाहीत। असे निर्णय तुम्ही घेतलेत, तुम्ही तिघांनी घेतलेत। देवेंद्र फडणवीसांचं देखील अभिनंदन, तुमचंही अभिनंदन। मागून आलेले आपले दादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं। एकतर महायुतीमध्ये कोणी कोणावर बोलू नये असं ठरलं असेल तर मग कोणीच बोललं नाही पाहिजे। या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजित दादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं। जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। हे कमी की काय म्हणून आता लोकसभेच्या पराभवाच्या सुंदोपसुंदीचे पडसाद विधानसभेतही उमटण्याचे संकेत तिन्ही पक्षातील नेते देऊ लागले आहेत। अजित पवारांचे पाठीराखे असलेल्या आमदार अमोल मिटकरींनी पुन्हा एकदा महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचं स्पष्ट केलंय। विधानसभेला 100 जागांची मागणी करत मिटकरींनी थेट राष्ट्रवादीच्या स्वबळाचाच इशारा देऊन टाकला। आमचा प्रयत्न असा आहे जे भुजबळ साहेबांनी मागच्या वेळेस मागितलं होतं की 80 ते 100 जागा लढवायच्या आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे। अमोल मिटकरींनी त्यांच्या जन्मदिनीच केलेल्या या वक्तव्यानं एक प्रकारे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं दिसलं। आता मिटकरी महायुतीसाठी मीठकरी बनत असताना भाजप आणि शिवसेनेचे नेते तरी कसे शांत राहणार? आधीच अजित पवारांच्या कामगिरीनं नाराज असलेल्या या दोन्ही पक्षांनी मिटकरींवर त्यांच्याच आक्रमक शैलीत पलटवार केला। अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे, कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का, हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू। त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। नेहमी सांगतो की महायुती असेल किंवा एखादा अलायन्स असेल, जागा वाटपाची चर्चा अशी माध्यमांच्या समोर करायची नसते। जागा कुणाला किती लढायच्या त्या जे वरिष्ठ नेते असतात आपले, आता समजा महायुतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, जानकर साहेब, आठवले साहेब, हे जे प्रमुख नेते आहेत ही एकत्र बसतील ना आणि ठरवतील ना जागा। त्यामुळे अमोल मिटकरीने आत्ताच असं म्हणणं की प्रत्येकाने 100 जागा लढा नाहीतर पुढचा काही वेगळा विचार करू, अशी वक्तव्य करून ना विनाकारण महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होतात। त्यामुळे असं गैरसमज कुठलाही निर्माण होईल असं वक्तव्य कुणी करू नये। आता भाजप आणि शिवसेनेनं मिटकरींवर टीका केल्यानंतर शांत राहणार ते मिटकरी कसले? त्यांनीही पलटवार करत दरेकर आणि शिवसेनेच्या नेत्यांना शांत राहण्याचा सल्ला देऊन टाकला। माझ्या तोंडाला आवर घाला, लगाम घाला, म्हणजे तुम्ही बोलता ते चांगलं आणि आम्ही बोललो की लगाम लावा। शेवटी दरेकर साहेबांनी स्वतःची मर्यादा ओळखावी, त्यांनी त्यांच्या वयाचा मान ठेवला जाईल असं वक्तव्य करावं आणि मला त्यांनी सल्ला देण्याची गरज नाही। माझ्या पक्षाचे नेते माझी कान उघडणी करतील, तो अधिकार तुम्हाला नाही, तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा।
लोकसभा निकालानंतर महायुतीत सातत्यानं आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे। विधान परिषदेच्या 4 जागांच्या निवडणुकीतून आधीच महायुतीतील बिघाडी उघड झाली। त्यातच आता अमोल मिटकरींच्या या विधानानं विधानसभेचं जागा वाटप सहजासहजी होणार नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षाचे प्रमुख विधानसभेच्या जागा वाटपाचा हा तिढा कसा सोडवतात की मिटकरींनी दिलेल्या संकेताप्रमाणे राष्ट्रवादी महायुतीतून बाहेर पडते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।